नमस्कार, मी स्नेहल बनसोडे. मी आज तुम्हाला ट्रेडिंगबद्दल नवीन गोष्ट सांगणार आहे. ते म्हणजे ट्रेडिंगचे रूल आहेत. ते कसे आहेत आणि कसे फॉलो करायचे ते जाणून घ्या. आणि ट्रेडिंगमध्ये सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो आहे रूल फॉलो करणे. जर नसेल करत तर लॉसमध्ये जाणारच आहात तुम्ही. तर पहिला रूल आहे रिस्क मॅनेजमेंट. जो ट्रेड घेताय तुम्ही 1 किंवा 2% रिस्क मॅनेजमध्ये ठेवला पाहिजे. आणि दुसरा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रूल म्हणजे डोंट ट्रेड विदाउट सेटअप. गॉट इट? सेटअप झाल्याशिवाय अजिबात ट्रेड करायचा नाही. मार्केट कुठेही पळून जाणार नाही, आयुष्यभर इथंच आहे. कोरोना आलता तेव्हाही चालू होतं आणि आत्ताही चालू आहे. त्याच्यामुळे विदाउट सेटअप ट्रेड घेऊ नका. आणि डोंट ट्रेड विथ टिप्स, कॉल, सर्व्हिस, एनी. टेलिग्रामवर पण खूप टिप्स येतात जे थोडेसे पैसे घेऊन दिले जातात, पण त्याच्यावर तुम्ही कसा काय भरोसा ठेवू शकता? तो तुमचा फंड आहे. जर येत नसेल तर राहू द्या, शिका तुम्ही स्वतः आणि मग तुम्ही ट्रेड करा. तर दुसऱ्यांवर एवढा विश्वास ठेवू नका. या जगात, आजकालच्या जगात शक्य त्याच्यामुळे तुम्ही स्वतः विश्वास ठेवा. जे होईल ते होईल. जर लॉस झाला तुमच्या ट्रेडमध्ये तर तुमच्या डोक्याने झालाय तो लॉस. प्रॉफिट झाल्यावर फिलिंग कशी येते तुम्ही बघा. स्वतः केलेल्या ट्रेडमध्ये प्रॉफिट जर झाला तर 7व्या आसमानमध्ये असतो आपण. समजलं? आणि चौथा जो आहे रूल जो आहे ना, तो ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे ती तुम्ही स्वतः मार्केटला ऑब्झर्व करून बनवा. कारण का मी सुद्धा पहिल्यांदा कंप्लीट 1-1.5 वर्ष फक्त मार्केट ऑब्झर्व केलं तर इंडियन मार्केट. मला फॉरेक्सबद्दल त्यावेळेस माहिती नव्हतं. ही आहे कुठल्या सालची गोष्ट, 2019-20 जेव्हा कोरोना आला होता त्यावेळेस मी 1-1.5 वर्ष ऑब्झर्व केलेलं आहे मार्केट पूर्णपणे. अँड आफ्टर दॅन आय विल बी मार्केटमध्ये पाऊल टाकलेलं आहे. पहिल्यांदा जर तुम्ही एंट्री घेत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही टार्गेट आणि स्टॉप लॉस हे डिफाईन केलं पाहिजे. जर तुम्हाला समजा 1,000 आज कमवायचे आहेत तर तुम्ही 1,000 घेऊन बाहेर पडणार. जास्त अपेक्षा ठेवायची नाही, कारण का लालच बुरीवाला होतीये, नेहमी लक्षात ठेवा. आणि आशा वाढते मार्केटमध्ये जसा प्रॉफिट होईल तसा. मी पण त्याच फेजमधून गेलेले आहे, त्याच्यामुळे सांगते. लालच बुरीवाला आहे. अजिबात 1,000 तुमचं टार्गेट ठरलेलं आहे प्रॉफिटचं, आज काढणे आणि बाजूला बसणे. दुसरं आणि जाऊन थोडेसे पैसे खर्च करून या, म्हणजे आपल्याला पैशाची पण किंमत राहते. कारण का आकडे दिसल्यावर तेवढी फील नाही होत किंमत. जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्याला पैसे देता त्यावेळेस फील होती किंमत. ट्रेडिंगला तुम्ही ॲज अ बिझनेस म्हणून ट्रीट करा. आज आले बाबा 1,000, राहू द्या, नको आता, बघता येईल पुढच्या पुढे. अजिबात नाही. आज गेले ना, जाऊ दे, बघू. आहेत आपल्याकडे कॅपिटल आहे तोपर्यंत बरं वाटतं. जेव्हा 0 होतं ना कॅपिटल, मग एकदम भिकाऱ्यासारखं वाटतं. आणि बिझनेस करतो आपण तेव्हा आपण इमोशनल होऊन करत नाहीत अजिबात बिझनेस. समजलं? इमोशनल अजिबात नाही व्हायचं, कारण का हा बिझनेस आहे. याला बिझनेस प्रमाणेच ट्रीट करायचं. आणि आपण ह्युमन बीन आहोत, त्याच्यामुळे आपल्यामध्ये इमोशन आहेत, खूप आहेत इमोशन. पण त्याच्यामध्ये ना, इमोशन हा बिझनेसमध्ये अजिबात येऊ द्यायचे नाही. कारण तुम्ही ट्रेडिंग करताय, ट्रेडिंगमध्ये आपण पैसे लावलेले असतात आणि इमोशन, जिथे पैसे असतात तिथं इमोशनला जागा नसते. त्याच्यामुळे ट्रेडिंग करताना तुम्ही रोबोट म्हणून काम करा, ॲज अ रोबोट. आणि सगळ्यात महत्त्वाचा रूल जो आहे तो हा आहे की तुम्ही रूल अजिबात ब्रेक करायचे नाहीत. आता जेवढे सांगितलेत ना 7 रूल, ते अजिबात ब्रेक करायचे नाहीत रूल. आणि 9वा रूल असा आहे की जो 8वा रूल सांगितलेला आहे मी, तो अजिबात मोडायचा नाही. जेवढे रूल आहेत ते कधीच तोडायचे नाही. आता काहीतरी 150 असतात, म्हणतात रूल्स हे नियम हे तोडण्यासाठीच बनवलेले असतात. मग जा 0 करत जा, पूर्ण कॅपिटल 0 करून तोडायचं नाही. जर तुमच्या लक्षात वगैरे राहत नसेल तर तुम्ही एका पेज घ्या, पेजवर लिहून काढा सगळे रूल आणि तुम्ही जिथं बसताय ट्रेडिंग करायला तिथं चिटकून टाका. ते समोर राहतील. तुम्ही चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक हे पण चिटकून टाका. सदैव तुमच्या डोळ्यासमोर राहिल्याने तुमच्या लक्षात पण राहतं जास्त. तर हे आहे ट्रेडिंगचे 8 रूल. आणि अजून खूप आहेत रूल, ते मी तुम्हाला
पुढच्या वेळेस सांगेल, जर या व्हिडिओला रिस्पॉन्स आला तर. नाहीतर टाटा, बाय बाय. आणि 9वा नियम जो आहे, रूल जो आहे, फॉलो 8 नंबर रूल. कुठला आत्ता सांगितलं तर डोंट ब्रेक रूल. रूल तोडायचे नाहीत, हा 9वा रूल आहे. आणि अजून खूप इम्पॉर्टंट रूल आहे ट्रेडिंगबद्दल. ते जसं तुम्हाला बेसिक ऑलरेडी येतं या उद्देशाने मी हे रूल सांगितलेले आहेत. जर बेसिक क्लिअर झालेलं नसेल तर तसं मला सांगा, मी तुम्हाला बेसिकचे व्हिडिओ पण पाठवते बनवून. तर अशी माहिती भरपूर ठिकाणी भेटत नाही आहे. हे जमा करण्यासाठी मला कंप्लीट 4-5 वर्ष गेलेले आहेत. तर त्यानंतर आत्ता समज आली की माहिती अभावी, मार्गदर्शनाअभावी किती लोक म्हणजे लांब आहेत ट्रेडिंगपासून. तर हे कलेक्ट करण्यासाठी स्वतःहून मला 4-5 वर्ष गेलेली आहेत. कोणाचा म्हणजे क्लासेस वगैरे काही लावलेलं नव्हतं मी. जर तुम्हाला फ्रीमध्ये मार्गदर्शन भेटत असेल तर तुम्ही घ्या, पण योग्य ठिकाणी घ्या. कोणावरही विश्वास ठेवू नका, चुकीच्या मार्गाने मार्गदर्शन घेऊ नका. कारण का डायव्हर्ट व्हायला वेळ लागत नाही. आणि बरोबर ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तुम्ही कमी टाईममध्ये तुम्ही चांगल्या पायऱ्या चढू शकता. आपल्याला पैसा कमवायचा आहे भरपूर. आणि ट्रेड विथ सोनाला फॉलो करा आणि सगळ्यांपर्यंत ही माहिती जाऊ द्या. आणि अशीच जर माहिती तुम्हाला हवी असेल, such kind of video you want, you can follow me and like. Tata, bye bye, see you in next video. Thank you.